हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूयात टोमॅटो सार. तर त्यासाठी इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत, व्यवस्थित कट करून आतमध्ये चेक करून घेतलेले आहे, खराब तर नाही. आणि इथे मी अर्धा गाजर घेतलेला आहे, अर्धा तुकडा, आणि 3 ते 4 लसणाच्या कळ्या. आणि ह्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. चला तर मग ह्याला 3 ते 4 शिट्या देऊयात. आपल्या शिट्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो गाजर मस्त शिजलेला आहे. तर चला तर आता ह्याला आपण मिक्सीमध्ये बारीक करूया. तर त्यासाठी इथे मी बाइंडिंगसाठी ओलं नारळ घेतलेलं आहे. 2 ते 3 पीसेस आहेत छोटे छोटे. ह्याच्यामध्ये नारळ जास्त वापर नाही करायचं आहे, थोडंच घ्यायचं आहे. आपण हे थोडंसं बारीक करूया. तुम्ही बघू शकता बारीक केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जो आपला टोमॅटो आणि गाजर वगैरे आहे ते आपण हे बारीक करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बीटरूट पण ॲड करू शकता. आता माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळं मी घातलं नाही, मी गाजरच टाकलेला आहे. त्याच्यामुळे पण आपलं कलर छान येतो, पण हे पण छान लागतं. तुम्ही ट्राय करा. आणि आपलं बारीक झालेलं आहे वाटण. मी खाली एक टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यावर जाळीचं भांडं. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ते गाळणार आहे आपलं सूप. आणि जे पाणी एक्स्ट्रा होतं ते सगळं घालून आपल्याला व्यवस्थित ते गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते आहे. तर हे सूप खूप छान लागतं. तुम्ही व्हाईट राईसबरोबर खाऊ शकता किंवा व्हाईट पुलाव असतो त्याच्याबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतो, नक्की ट्राय करा. आणि असंसुद्धा तुम्ही पिऊ शकता. तुम्ही बघू शकता मी ते आपलं सूप छान गाळून घेतलेलं आहे आणि आपलं हे रेडी आहे. तर चला तर मग आपण ह्याला आता बॉईल करून घेऊयात. इथे मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. 1 चमच इथे मी मीठ घालते. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे आपल्याला चिमूटभर, अगदी चिमूटभर साखर घालायची आहे, कारण टोमॅटो आहे तर थोडंसं खट्टी मिठी टेस्ट आपल्याला पाहिजे. तुम्ही बघू शकता अगदी चिमूटभर घातलेली आहे मी साखर. आणि ह्याला आपण तडका देऊया. तर तडक्यासाठी इथे मी 1 चमच घी घेतला होता, थोडंसं जिरं घातलेलं आणि कढीपत्ता. आणि ह्याच्यामध्ये ही जी फोडणी आहे खूप छान टेस्ट येते. हे फ्लेवर तुम्ही नक्की ट्राय करा. नाहीतर काही लोक असं पण करतात, नुसतं मीठ आणि वरून तूप घालून तसं पण पिऊ शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता आपलं सूप इथे मस्त उकळलेलं आहे, मस्त दणकून उकळी आलेली आहे आपल्या सूपला. तर मग नक्की ट्राय करा. चला तर मग तुम्हाला सर्व करून दाखवते. आणि आपलं सूप कसं झालं आहे काय ते तुम्ही बघू शकता. इथे मी मस्त कोथिंबीरने गार्निश करून आपलं सूप रेडी आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू.